क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ठरवण्यासाठी त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं आहे. चला 7th केस पहा. x plus 2 whole cube is 2x times x square minus 1. a plus b whole cube असतो a cube plus 3a square into b plus 3a b square plus b cube. तुम्हाला याच्यावर मी खूप लेक्चर दिलेले आहे आधी. तर इथे लावा रेनबो 2x³ minus 2x. खेळ संपला याचा. याला आणा स्टँडर्ड फॉर्म मध्ये. इट बिकम 6x². हा येतो 12x. इथे येतो 8. लगेच ह्याला इकडे घेऊन या, याला घेऊन या. RHS ला 0 ठेवा. नेहमी या फॉर्म मध्ये आणत चला. x³ minus 2x³ minus x³ plus 6x² plus 14x plus 8. ठीक आहे. नॉट अ क्वाड्रॅटिक. याचं कारण आहे डिग्री 3. डिग्री कॅन्सल होत नाही. सोडून द्या ना. चला 8 RHS LHS ठीक आहे. x³ minus 4x² minus x plus 1. इथे तेच लावा. a³ minus 3a² into b plus 3ab² minus b³. इथे चांगला खेळ आहे. तुम्ही पाहिल्याबरोबर एक गोष्ट पहा. x³ दोन्हीकडे कॅन्सल होतो. minus 4x² minus x plus 1. इथे येतं minus 6x² plus 12x minus 8. आता ह्याला इकडे घेऊन या. minus 4x² plus 6x² minus x minus 12x plus 1 plus 8. इथे येईल 2x². Negative 14x plus 9 is 0. It's a quadratic. As a reason, a is not 0 and degree is 2. परीक्षेत लिहायचं a is not 0, degree is 2. एवढं लिहायचं. ऍक्च्युली इथंच कळलं जेव्हा x³ कॅन्सल झाला आणि डिग्री 2 राहिली. पण तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म पूर्ण आणावं लागेल. आता बाकी कुठं अडचण आहे? चला याच्यामध्ये फर्स्ट आहे बिलकुल काहीच अडचण नाही. इथे काही अडचण नाही. थर्ड मध्ये x² कॅन्सल होईल. इथे लिनियर बनेल. इथं काय होतंय बघा. इथं आहे कारण इथे x² कॅन्सल होत नाही. एक मायनस होऊन एक उरतो याच्यामध्ये. हे आहे. हे पण आहे कारण बघा इथं 2x² बनतो आणि इथे x² बनतो. तर मायनस केला तरी एक x² शिल्लक राहतो. अॅनालाइज करायला शिका, बाकी काही नाही. हे मे बी नाहीये आणि इथे x² ह्याच्यासोबत कॅन्सल होतो. आता हे तर 2 पाहिले. हा नाहीये, हा आहे. बघा बरं. पहिलं नाहीये. कसं काय नाही? कॅन्सल थोडी व्हायला x². चलो आगे. आता आपल्याला याला रिप्रेझेंट करायचंय. सिच्युएशन दिलेली आहे. मध्ये मध्ये बोलू नका. सिच्युएशन पाहून तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचंय. समजून घ्या. एका रेक्टँग्युलर प्लॉटचा एरिया दिलेला आहे. त्याची लेंथ ही 1 more than twice its breadth. एक काम करा. लेट breadth of rectangle be x मीटर. त्याची जी लेंथ आहे ती 1 more than twice its breadth आहे. तर ती असेल 2x plus 1 मीटर. हे झालं 2. आपल्याला इक्वेशन बनायचंय. वी नीड टू फाइंड लेंथ अँड ब्रेथ. काढायचं नाही, फक्त इक्वेशन बनवायचे. एरिया इज L into B. तर L आहे 2x plus 1 आणि ब्रेथ आहे x. एरिया आहे 528. इट बिकम्स 2x² plus x minus 528 is equal to 0. एवढंच करा. 2 मार्काचा प्रश्न येतो. 1 किंवा 2.
याचं काम संपलं. सॉल्व नाही करायचंय, फक्त सिच्युएशनला क्वाड्रॅटिकच्या फॉर्म मध्ये लिहायचंय, बाकी काहीच नाही. पुढे चला. तुम्हाला 5 मिनिटं देतो, तिघांच्या सिच्युएशन बनवा. एक करून दाखवलं, आता डोकं वापरा. यामध्ये जे सेकंड आहे, 2 consecutive positive integers. लेट कन्झिक्युटिव्हचा अर्थ एकानंतर एक येणारे, 1च्या डिफरन्सने चालणारे कॉन्झिक्युटिव्ह, पण पॉझिटिव्ह इंटिजर्स आहेत. पॉझिटिव्ह इंटिजर्स बी, पहिला x असेल तर दुसरा x प्लस 1 असेल. त्यांचं प्रोडक्ट दिलेलं आहे बाय द कंडिशन. दोघांचं प्रोडक्ट 306 आहे. तर x into x plus 1, 306. So it becomes this equation. झालं का हे आलं? छान. पुढे जाऊ. सेकंड कडे लक्ष द्या. आपापसात बोलू नका. Ron's mother is 26 years older than him. Product of their ages 3 years from now will be 360. आपल्याला प्रेझेंट एज काढायचे. लेट रोहन्स प्रेझेंट एज बी x years. तर मदर्स प्रेझेंट एज ते आहे 26 इयर्स ओल्डर इयर्स. आता काय करायचंय, बाय द कंडिशन. कंडिशन काय सांगते, 3 वर्षानंतर, आफ्टर 3 इयर्स, रोहनच एज. आता रोहन आज x वर्षाचा आहे, तर 3 वर्षानंतर तो +3 होईल आजपासून. तर तेव्हा त्याची आई तिथं थांबलेली नसेल. तर 3 वर्षानंतर आईचं पण वय आत्ता जे होतं त्याच्यात +3 होईल, जे मदरचं एज असेल. तर यावेळेस त्यांचं प्रोडक्ट 360 आहे. तर रोहनचं एज इंटू मदरचं एज, हे प्रोडक्ट 360 आहे. असा एक क्वेश्चन आता तुम्हाला आलेला असणार. ए स्क्वेअर प्लस इथे बनतं बघा 32x प्लस 27 87 मायनस 360. तर याला तुम्ही इथे किती लिहाल, म्हणजे वरचे अगदी बरोबर. सो दिस इज युअर इक्वेशन. समजे काय काय केलं ते, फक्त कंडिशन लावत चला, बाकी काही नाही. आपापसात बोलू नका. आपल्याला फक्त काढायचंय. सॉल्व करा म्हणलं नाही, एकही क्वेश्चन सॉल्व नाही करायचंय. फक्त इक्वेशन तयार करा. अरे बाबा, पहिलाच क्वेश्चन बघा. आता मी सांगतोच. रिप्रेझेंट सिच्युएशन्स इन द फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सॉल्व करा म्हणलं नाही, सॉल्व करण्याचं काम पुढच्या एक्झरसाइजला आहे. एवढा वेळच लागत नाही तर. चला थर्ड. हे जमलं तर जमतात प्रश्न, नाही तर काय जमत. ऐका नाही, आता वेळ नका घालू. आता हा जो क्वेश्चन आहे, मध्ये मध्ये कोणी बोलायचं नाही, याला मी 5 स्टार देतो. आता तुम्ही इथं फक्त इक्वेशन बनवायला शिकायचे, कारण सॉल्व करायच्या 3 मेथड आहेत. सॉल्व तेव्हा करता जेव्हा इक्वेशन समोर असेल. नाही तर 3 मेथड माहित आहेत पण इक्वेशनच येत, त्याला कोणी काही म्हणजे करू शकत नाही. सिंपल गोष्ट आहे का, एका ट्रेनचं डिस्टन्स ट्रॅव्हलिंग आहे 480 किलोमीटर. युनिफॉर्म स्पीड आहे. तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. आता थोडं लक्ष द्या, मी कसं बनवतोय बघा इक्वेशन. ते आहे 480 किलोमीटर्स. स्पीड युनिफॉर्म आहे. लेट स्पीड बी एक्स माना, काही अडचण नाही. एक्स
किलोमीटर पर आवर, कारण आवर्स मध्ये दिलेले. इफ द स्पीड हॅड बीन 8 किलोमीटर पर आवर लेस, जर तुम्ही स्पीड 8 किलोमीटर पर आवर ने कमी केली. आता स्पीड कमी करण्याचा अर्थ आहे वेळ जास्त लागू द्या. तर बघा तो जास्त किती लागला. इट वुड हॅव टेकन 3 hours मोर टू कव्हर द सेम डिस्टन्स. तर एवढंच अंतर पार करण्यासाठी त्याला 3 तास जास्त लागतात. तर आपल्याला स्पीड काढायची. आता कसं काढतात समजून घ्या. स्पीड x किलोमीटर पर आवर मानली, आपल्याकडे आहे डिस्टन्स, मानली आहे स्पीड x. तर इथं लिहायचं वी नो, माहित नसलं तरी लिहायचं. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. तर तुमचं पहिलं इक्वेशन राहील, सर पहिला टाइम राहील 480 किलोमीटर एक्सच्या स्पीडने. ठीक आहे, हा झाला तुमचा टाइम. हे टाइम आहे, कळलं? दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स टाइम. आता अकॉर्डिंग टू कंडिशन, आता इथं कंडिशन काय सांगते, जर आपण स्पीड 8 ने कमी केली तर न्यू स्पीड घ्या. न्यू स्पीड होईल पहिलेपेक्षा कमी, x - 8 किलोमीटर पर आवर. तर टाइम जो पहिला लागत होता हा आहे ना, तो टाइम, हा टाइम आहे. तुम्ही म्हणला का सर हे टाइम नाही काय? अरे इक्वेशन टाइमचं आहे, इक्वेशन नाही एक्सप्रेशन. तर हे पाहून आपले एक्सप्रेशन खराब होऊ नये. तर न्यू टाइम काय राहील, सर आधी लागत होता 480/x hours, तो आता +3 होईल. झालं, आपल्याला काढायचं स्पीड. तर इथं दिलेलं आहे. तर बघा डिस्टन्स एवढंच कव्हर करायचंय. तर फायनली काय द्या, इक्वेशन बनवा. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. तर डिस्टन्स 480, कारण म्हणते सेम डिस्टन्स कव्हर करायचंय. स्पीड सर ती नवीन आहे x - 8 आणि टाइम हा आहे 480 अपॉन x + 3. याला सिम्प्लिफाय करायचंय. तर आपल्याकडे आहे x - 8 480 अपॉन x + 3 इज 480. बस. तर बायनॉमियल लावूया, रेनबो लावा. दिस वन. तर पहिला x इंटू 480/x प्लस 3x मायनस 8 इंटू 480/x मायनस 24 मायनस 480 इज इक्वल टू 0. क्वेश्चन संपला. हे कॅन्सल, इथून येतं 3x. काळजी करू नका. तुम्ही म्हणता सर क्वाड्रॅटिक नाही, भ्रमात जगू नका. इथे किती होते 0, हे 64, 6, 3840. छान. खाली कोण बसलेला आहे x, याला ऍड करा 4. इथं तुम्ही पुढे चालले ना 5 येईल, हे 4, 504 इज इक्वल टू 0. मी तुम्हाला परवा बोललो होतो एलसीएम घेतात. मल्टिप्लाय each term by x. हा बनेल काय, कोणतं हे राहिलं काय? अरे हे राहिलं ना, थांबा थांबा, काय झोपेत असता का बे, इतक्या लेट सांगता. हा ठेवा इथे त्याला. आता याला अजून सोपं करा. बरं झालं की रे. हो तेही करता येते. तुम्ही एक काम करा, की मला काम करू द्या. ह्याच्यातून हा प्लस या मायनस सोबत कॅन्सल करा. आपली वापस गाडी तिथंच येणार आहे. तर इथं कोण राहिला 3x, हा आला. फक्त इथे -24 राहील आता. ठीक आहे, करायचं तर तेच आहे पुढं. मल्टिप्लाय बाय x, हा 3x² होतो. हा असा छोटासा एक प्राणी मिळतो, इथं असा येतो. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून टाका.
3x² मायनस 24x. थांबा, संपलं नाही. याचा इक्विव्हॅलंट क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं. म्हणजे बघा, ओव्हरऑल 3 ने डिवाइड होते. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 8 जा 24. दिस इज युअर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. कधीही इक्वेशन मध्ये काम करत चला. सगळ्या टर्म जर सेम नंबरने डिवाइड होत असतील तर त्याला इक्विव्हॅलंट फॉर्म मध्ये आणायचं. क्लिअर? हे इक्वेशन बनवायचा खेळ होता आपला. छान. आगे बढो. इथपर्यंत काही डाऊट आता? आता यामध्ये पहिल्या 2 मध्ये तर काही अडचण नाहीये. थर्ड पहा. लक्ष द्या, मी असे प्रश्न सोडवण्याची एक टेक्निक शिकवतो. थोडं अनालिसिस करायला शिका. आपलं पहिलं काम या दोघाला मल्टिप्लाय करायचं असतं. तर बघा, एक आहे 5√2, सी ची व्हॅल्यू आहे. ए आहे √2. तर याचं जे प्रोडक्ट दोन्ही पॉझिटिव्ह आहे, दिसलं? तर हा मिळतो 10 आणि याच्यासोबत कोण आहे? x². त्याच्यासोबत x² आहे. आपल्याला याचे 2 फॅक्टर 7 आणायचे. तर 5 आणि 2 दोघांना पॉझिटिव्ह करा. इथपर्यंत अडचण येत नाही. √2x², मी काल सांगितल्याप्रमाणे शक्यतो पहिला मोठा फॅक्टर लिहित चला. ठीक आहे. आता याच्या 2 पेअर्स होतील. एक काम करू, याला आपण मागे पुढे करू. मी तुम्हाला काल म्हणलं ना, चालतंय. का बरं असं केलं? 2 सोबत 2 चं पेअरिंग सोपं जाईल. आता इथं जे परेशान व्हायलेत ना, त्यांनी थोडं 9th स्टँडर्डला जा. 2 ला आपण √2 इंटू √2 लिहू शकतो. याचा अर्थ याच्यातला एक √2 कॉमन येतो. एक स्क्वेअर रूट आणि एक कंप्लीट नंबर असेल. बेटा इकडे लक्ष द्या. एक रूट आणि एक कंप्लीट नंबर असेल तर रूट कॉमन निघतो. त्याच्यातला एक √2 कॉमन काढा आणि एक एक्स काढा. तर इथून फक्त एक एक्स राहील. एक √2 इथे शिल्लक राहील. तो एक्स कॅन्सल होऊन जाईल. सेम स्टोरी इथे आहे. फक्त 5 कॉमन घ्या. एक एक्स राहील, 5 कॅन्सल होऊन हा येईल. आता प्रश्न संपला. तर आपल्याला 2 फॅक्टर मिळाले. लिनियरचे फॅक्टर -b/a आठवते? ते तेच आहे. तर x + √2 इज 0 और √2x + 5 is 0. तर इथून x इज आयदर निगेटिव्ह √2, आनंदामध्ये असं लिहू नका, और x इज -5/√2 असंही लिहू नका. रॅशनलाइज करत चला. तोच खरा नंबर असतो. त्याला √10 लिहू नका. सगळे खड्डे सांगतो कुठं कुठं पडता. खाली 8 2. दिस कॅन बी युअर आन्सर. तर हे 2 तुमचे रूट्स यायला पाहिजे. छान. आगे बढ़ो. क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक महत्वाची गोष्ट, कधीही मी तुम्हाला बोललो फ्रॅक्शन येऊ द्यायचा नाही. तर एलसीएम घ्या, 8 आहे. 8 ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय इक्वेशन बाय 8. 8 ने केल्यावर इथे येतं 16x². इथे 8x आणि इथे 8 कॅन्सल होतो आणि इकडे 0 होतो. आता 16x² प्लस मध्ये आहे. याचे फॅक्टर 8 आणा. तर 4x दोन्ही निगेटिव्ह. हा एक परफेक्ट स्क्वेअर आहे. का सर? दोन्ही रूट सेम आहेत. तरी असंच लिहायचं. फॅक्टरायझेशन चालू आहे. स्टोरी घ्या. 4x कॉमन घ्या. इथून एक 4x -1 राहतो. इथून -1 काढा. तर 4x आणि प्लस मायनस मायनस करा इथे. साइन चेंज करायला विसरू नका. आपापसात बोललं नाही तर अजून मजा येते. तर पहा, इथं असं होईल. तर x ची व्हॅल्यू एकच येते, 1/4. दोनदा लिहून उपयोग नाही. एकच माणूस आहे. ठीक. ते ह्याच्यासारखं, धमाल मधल्यासारखं. नाम बोलो. अरे नाम बमन. हाँ, तो 2 बार बमन. नहीं, मेरा नाम सिर्फ बमन है. हाँ, तो सिर्फ बमन. तसं एकच नाव दोनदा घेऊन उपयोग नाही. तसं ते एकच रूट आहे. खालच्याची गरज आहे?
त्याचे फॅक्टर 10 येतात. -10 -10 हे सोपं काम होतं. ओके, चलो. आता इथे तुम्हाला एक्सरसाइज 1 जी आहे त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा म्हणते. सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स गिवन इन एक्झाम्पल 1. कुठे दिलं रे बाबा? एक्झाम्पल 5. हाय फाय. हा. एक्झाम्पल 1 कुठे आहे? हे 2. हे जॉईन. हे सोडवा म्हणते ना? करा विचार.